Welcome student in 11th standard science faculty. Myself Santosh Vishwanath Bise. My subject biology. So I am going to teach you all the different types of the topics which are included in the biology. मी संतोष विश्वनाथ भिसे आता तुम्हाला 11वी सायन्सच्या वर्गामध्ये आपलं स्वागत करत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कोविडच्या याच्यामुळं आपलं जे काही शिक्षण चालू आहे ते ऑनलाईन पद्धतीने चालू आहे. त्या ऑनलाईन पद्धतीतलं तुमचा 11वी सायन्सचा हे पहिलं लेक्चर आहे. मग अगोदर डायरेक्टली आपण सिलेबस चालू करण्याच्या अगोदर मी तुमचं 11वी सायन्सच्या वर्गामध्ये सुरुवातीला स्वागत करतो आणि त्यानंतर ना आपण या बायोलॉजी शाखा सायन्स शाखा जी निवडलेली आहे ही सायन्स शाखा किती महत्वाची आहे, त्यानंतर याच्यामधून तुम्ही कोणकोणत्या वेगवेगळ्या शाखेमध्ये प्रवेश करू शकता, किती महत्वाचं आहे ह्याच्यावरती थोडंसं डिस्कशन करूयात आणि त्यानंतर आपण ऍक्च्युअल सिलेबस कोणता आहे, काय काय गोष्टी आहेत ते आपण त्या याच्यामध्ये बघूयात. सो यू हॅव सिलेक्टेड द सायन्स ॲज अ युअर स्पेशलायझेशन. Science nowadays prime importance as far as our surrounding is concerned. All the different types of the aspects, important things which are present our surrounding, they are related with the science. Without the knowledge of the science, we are not able to survive in this surrounding, in this society. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे तुम्ही सायन्सची शाखा निवडलेली आहे ही सगळ्यात महत्वाची शाखा आहे. कारण आज या सायन्स विज्ञानाशिवाय कशाच्याही कुठल्याही आपण असं म्हणू शकतो कुठलंही पान हलू शकत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे ही विज्ञान शाखा निवडली हे सगळ्यात चांगला निर्णय तुमचा आहे. आता ही विज्ञान शाखा निवडल्यानंतर ना आपण याच्यानंतर पुढे काय काय करू शकतो, कोणत्या गोष्टी आपल्याला या विज्ञानामधून आपल्याला कळणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर बघूयात आपण आणि त्यानंतर मग आपण सिलेबस बघूयात. सिलेबस मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, काय काय आहे ते हळूहळू आपण त्याच्यामध्ये बघूयात. सायन्समध्ये परत आपण आता मी जो शिकवणारा सब्जेक्ट आहे तो आहे बायोलॉजी, मराठी ज्याला आपण जीवशास्त्र. जीवशास्त्र म्हणजे डायरेक्टली असं म्हणू शकतो हा सायन्सचा आत्मा आहे, जीव आहे सायन्स. याच्याशिवाय सायन्स पूर्णत्वालाच येत नाही, बरोबर आहे. कारण सजीवाच्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. आपल्याकडे निर्जीवाला जास्त महत्व नाही. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सजीवाशी निगडीत असल्यामुळे आपण सजीवाच्या याच्यावरती बघणार आहोत. आता सायन्स ज्यावेळेस आपण निवडतो त्यावेळेस दोन सब्जेक्ट महत्वाचे समजले जातात पुढं ऍडमिशन्स जे काय तुम्ही घेणार आहात. एक म्हणजे मॅथमॅटिक्स आणि दुसरा म्हणजे बायोलॉजी. 11वीला तुम्हाला दोन्ही सब्जेक्ट कंपल्सरी आहे, याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन नाही, निवडण्याला जास्त सिलेक्शन नाही तुम्हाला. दोन्ही सब्जेक्ट आपण 11वीला ठेवलेले आहेत, बरोबर आहे. दोन वेगवेगळ्या सब्जेक्ट मधून दोन वेगवेगळ्या ब्रँचेसकडे आपण जातो. एक बायोलॉजी जी आहे मेडिकल फील्डच्या जेवढ्या काही ब्रँचेस असेल तिकडे आपण जातो आणि दुसरं मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंग फील्ड जे आहे त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. म्हणजेच याचा अर्थ या दोन सब्जेक्ट जे आहेत त्या दोन सब्जेक्टच्या आधारावरती आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट करू शकतो. मॅथमॅटिक्स असेल तर इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. इंजिनिअरिंग मध्ये भरपूर ब्रँचेस आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल, ENTC आहे, IT आहे, भरपूर ब्रँचेस आहेत त्याच्यावर. आणि बायोलॉजी नंतर ना आपण मेडिकल म्हणतो त्या ठिकाणी. मेडिकल मध्ये MBBS आहे, BDS आहे, BAMS आहे, BHMS आहे, युनानी मेडिसिन्स आहेत आणि नर्सिंग कोर्सेस आहेत, बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण जो आहे तो प्रवेश घेऊ शकतो. ज्यावेळेस आपण सायन्स फॅकल्टी निवडलेली आहे त्यावेळेस आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जे काय आपलं एम जे आहे ते टॉपमोस्ट ठेवायचं आणि त्यानंतर ना मग त्याच्या पुढे जाऊन मग त्याच्या काही सेकंडरी इम्पॉर्टन्स असेल तर सेकंडरी. मी बायोलॉजीचा शिक्षक म्हटल्यानंतर मी तुम्हाला फक्त सुरुवातीला काय सांगेन, बायोलॉजीचं इम्पॉर्टन्स आहे. मॅथमॅटिक्सचं जे असेल ते तुम्हाला मॅथमॅटिक्सचे शिक्षक वगैरे सांगतील. बायोलॉजी जे आहे असं आहे की याच्या आता सध्या जास्त इम्पॉर्टन्स जो आहे तो बायोलॉजीचा सगळ्या फॅकल्टीमध्ये त्या ठिकाणी उपयोगी पडतो. बायोलॉजी झाल्यानंतर ना आपण वेगवेगळ्या मेडिकलच्या फील्डमध्ये जाऊ शकतो. म्हणजे समजा सगळ्यात टॉपमोस्ट जी आहे ती MBBS, लॉंग फॉर्म काय MBBSचा बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी. त्यानंतर BDS आहे, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी आहे. BMS आहे, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सायन्सेस आहे. BHMS, बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिकल सायन्सेस आहे. या पद्धतीने हळूहळू त्याच्या खाली युनानी मेडिसिन्स आहे, नर्सिंग आहे, या पद्धतीने त्याच्या ब्रांचेस आहेत. आणि आता जे आहे अजून थोडंसं जास्त ज्याला महत्व जे आलेलं आहे तो फिजिओथेरपी हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या मेडिकल फील्ड ज्या आहेत त्या मेडिकल फील्डमध्ये आपण बायोलॉजी हा सब्जेक्ट घेऊन पुढे जाऊ शकतो.
त्याच्या आधारावरती सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी डिपेंडंट आहेत. आता ज्या वेळेस आपण हा बायोलॉजी हा सब्जेक्ट निवडतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आजपर्यंतच्या आपल्या आपल्या कॉलेजचा जर विचार केला तर याच्यामध्ये टॉपमोस्ट जो काही कॅन्डिडेट असतो तो बायोलॉजीचा असतो, सगळ्यात महत्वाचा, सहजासहजी समजण्यासारखा विषय आहे आणि स्कोरिंगसाठी तो महत्वाचा आहे. आता या गोष्टी तुम्हाला आता म्हणजे सहज असं सगळ्याला माहित आहे की आपल्याला सायन्स सब्जेक्ट मध्ये की प्रॅक्टिकल आणि थिअरी हा 2 भाग आहेत. फॉर प्रॅक्टिकल 30 मार्क्स आर देअर फॉर 12th स्टँडर्ड अँड the theory exams are of 70 marks, combining the 100 marks are there. So it is very easy to pass out the science subjects because in practical out of 30 you can minimum you can get 25 marks. So you have to score only 10 marks in the board exams, in the theoretical exams. So that is very easy. Again, in that multiple choice questions are there, then answer in one sentence are there, different diagrams are there. With the help of these you can easily pass out the science subject. As far as scoring is concerned, biology is most easy subject to score because out of 30 again the scholar students can get 30 out of 30, and in theory exams you can again get the maximum marks because MCQs are there, answer in one sentence are there, different diagrams are there. If only you prepare these 3 points, MCQs, answer in one sentence and different types of the diagram, you can easily score near about 30 marks out of 70 marks. जर समजा थिअरीच्या याच्यामध्ये तुम्ही एका वाक्यात उत्तर द्या, मल्टिपल चॉईसचे प्रश्न आणि फक्त आकृत्याच काढल्या, बाकी काही जरी नाही केलं तर तुम्हाला सहजासहजी 30 मार्क पडून जातात. कारण 2 मार्काची एक डायग्राम असते, 3 मार्काची एक डायग्राम असते, त्यानंतर तुमचं जे काही लॉंग आन्सर क्वेश्चन आहे 4 मार्काचा त्याच्यामध्ये परत डायग्राम असते, त्याच्यामध्ये 2-2 मार्काचे डायग्राम्स होतात. म्हणजे फक्त नुसत्या आकृत्याकडून जरी तुम्ही बसला तरी तुम्ही बायोलॉजीला सहजासहजी पास होता. इतका सोपा सब्जेक्ट जो आहे तो बायोलॉजी, आणि तेवढंच स्कोरिंग पण जे आहे ते बायोलॉजी होतं. या वर्षी आत्ताची बॅचवर पास आउट झाले ते 94 मार्कचा बायोलॉजीचा पहिला आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं आता सध्या आपण ह्या बायोलॉजीचं निवडला आणि तोच पुढे कंटिन्यू ठेवला तर त्याच्यामधून तुम्हाला फायदा भरपूर होणार. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बोर्ड एक्झाम आणि त्यानंतर पुढची ऍडमिशन्स, ह्या गोष्टी क्लिअर करूयात म्हणजे आपल्याला त्या गोष्टी बऱ्या प्रमाणात क्लिअर होईल. बोर्ड एक्झाम्स ज्या आहेत त्या 100 मार्काच्या असतील, जे काही स्कोरिंग होईल. या नवीन पॅटर्न नुसार एक वैशिष्ट्य असं आहे की या बोर्डाच्या ऍडमिशन्स वरती तुमचं कुठंच बोर्डाच्या मार्कावरती तुमचं कुठंच ऍडमिशन, जे काही तुमची ऍडमिशन प्रोसेस आहे ती वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत, बरोबर आहे. मेडिकल एंट्रन्स जर द्यायचे, मेडिकल ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला नीटची एक्झाम द्यायची आहे. डी फार्मसी, बी फार्मसी, ऍग्रिकल्चर किंवा बाकीच्या हॉर्टिकल्चर, टेक्नॉलॉजी त्याच्याकडे जायचं असेल तर सीईटी एक्झाम आहे. याच्याशिवाय आपण 12वीच्या मार्कावरती कुठे ऍडमिशन घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे राईट फ्रॉम बिगिनिंग यू हॅव टू नो द डिफरंट क्वेश्चन्स विच आर आस्क्ड इन दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, इन दिस एंट्रन्स एक्झाम्स, हाऊ दीज एक्झाम्स आर कॅरीड आउट, कशा पद्धतीने हे असतात, प्रश्न कसे असतात, हे जर लक्षात आलं. आणि सगळ्यात महत्वाचं आपला जो बोर्ड एक्झामचा पॅटर्न आहे त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर ह्या एक्झाम क्रॅक करणं काही अवघड नाही, सहजासहजी शक्य आहे. आता बायोलॉजीच्या बाबतीत तर असं झालेलं आहे, बाकीच्या सगळ्या एक्झाम्स बंद केलेल्या आहेत, फक्त आणि फक्त नीटवरती तुमचं ऍडमिशन. त्याच्या अगोदर एम्सची एक्झाम्स वेगळ्या होत्या, जिपमारच्या एक्झाम्स वेगळ्या होत्या, बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या एक्झाम्स, परंतु आता ते राहिलेलं नाही. फक्त नीट एकच एक्झाम द्यायची, त्याच्यावरती प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घेऊ शकतो. जसं आपण पुढे जाऊ, ज्या ज्या वेळेस तुम्हाला अडचण येईल त्यावेळेस त्याच्यावरती आपण डिस्कशन करत असतो. मॅथमॅटिक्स जर तुम्ही ठेवला तर इंजिनिअरिंगसाठी फक्त सीईटीचे एक्झाम. मॅथमॅटिक्स मध्ये असं आहे, आउट ऑफ स्टेट जर तुम्हाला जायचं असेल किंवा दुसऱ्या काही युनिव्हर्सिटीज आहेत जसं VIT आहे, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, बिट्स पिलानी आहे, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर बऱ्याचशा अशा दुसऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत की त्यांच्या स्वतंत्र एक्झाम्स. तसं बायोलॉजीमध्ये आता एकाच एक्झाम वरती तुम्ही कॅरी करू, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा बायोलॉजी सब्जेक्ट आहे जो तुम्हाला फार महत्वाचा आहे, स्कोरिंगसाठी सगळ्यात सोपा सब्जेक्ट आहे आणि तुम्ही सहजासहजी याच्यामध्ये स्कोरिंग करून चांगले मार्क मिळवाल अशी अपेक्षा. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण एवढं डिस्कशन करूयात आणि त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण आपला सिलेबस जो आहे
त्याच्यामध्ये किती टॉपिक आहेत, कोणत्या टॉपिकमध्ये कोणत्या गोष्टी आहेत, कशा पद्धतीने आपण तो सिलेबस घेणार आहोत, हे आपण जे आहे ते पुढचा जो लेक्चर घेणार आहोत आपण ऑनलाईन, त्या ऑनलाईनच्या लेक्चरमध्ये त्या गोष्टीवरती आपण चर्चा करू. सो हिअर वी विल स्टॉप with the introductory part regarding the science faculty, then the different subjects which are importance of our biology subject. In the next lecture, we will migrate towards the our original syllabus of the 11th standard. Okay. Thank you.